कल्पनास किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज आपल्यासाठी घेऊन आले आहे मासवडी। सारण बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धी वाटी खोबरं, त्यानंतर अर्धी वाटी तीळ, 3 लसणाच्या कांड्या, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून गोडा मसाला, 1 टीस्पून धने पावडर। प्रथम खोबरं किसून भाजून घेणे व तीळसुद्धा भाजून घेणे। नंतर लसूण मिक्सरवर बारीक करून घेणे व हे सर्व मिश्रण एकत्र करणे म्हणजे आपले सारण तयार झाले। याप्रमाणे आपलं मासवडीचं सारण तयार झालेलं आहे। पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेले आहे। त्यामध्ये हिंग टाकायचा, 1 टीस्पून लाल तिखट टाकायचं व नंतर त्यामध्ये पाणी टाकायचं। हे आपण मासवडीसाठी पीठ बनवत आहोत। याप्रमाणे आपण पातेल्यामध्ये तिखट, हळद, हिंग व पाणी, चवीनुसार मीठ टाकून त्याला उकळी काढून घेतलेली आहे। आता त्यामध्ये आपण बेसन झाल्यानंतर त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं व त्यामध्ये 3 वाट्या बेसन पीठ टाकून हटून घ्यायचं। मंद गॅसवरती 3 वाट्या पीठ टाकून आपण ते हटून घेत आहोत। याप्रमाणे गरम पीठ सुती कापडावरती आपण थापून घेणे व त्यावरती हे सारण घालणे। याप्रमाणे आपण ते सारण सर्व भरून गोल बळकुटी करून घेणे। याप्रमाणे वडीला आकार देणे। आपली वडी आता तयार झालेली आहे। त्याला आता आपण योग्य तो शेप देऊ। याप्रमाणे आपण आता मासवडीला कट देऊ। ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य: त्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले, 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्याच्यानंतर 2 चमचे खोबरं घेतलेलं आहे, 1 इंच आलं घेतलेले आहे, 2-4 काळी मिरी व 2 लवंगा टाकून हा कांदा व्यवस्थित भाजून घेतला आहे, खोबरं भाजून घेतले। हा मसाला वाटून ग्रेव्हीसाठी तयार करायचा। ग्रेव्हीसाठी सर्व मसाला वाटून घेतलेला आहे। कढईमध्ये तेल टाकलेले आहे 3 चमचे। त्यामध्ये 2 टीस्पून आपण कांदा लसूण मसाला टाकू व त्यामध्ये वाटलेला मसाला टाकून व्यवस्थित फ्राय करून घेऊ। याप्रमाणे आपण ज्या पातेल्यामध्ये पीठ हटलं होतं, बेसन पीठ हटलं होतं, त्यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकावे, मसाला टाकावा व ग्रेव्ही करावी। ग्रेव्ही करताना आपलं जे सारण होतं ते सारण थोडंसं आपण ह्या ग्रेव्हीमध्ये टाकावं व चवीपुरतं मीठ टाकून ग्रेव्हीला उकळी आणावी। याप्रमाणे आपल्या मासवड्या तयार आहेत व त्याची ग्रेव्ही ही तयार आहे, ती सर्व केलेली आहे। आता आपण टेस्ट करून बघूया। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। चला तर मग आपण मासवड्यांची टेस्ट करून पाहूया। परत भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत थँक्यू।